नाशिक शहरातील सुप्रसिद्ध वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा या नामांकित ब्रँडच्या नव्या शाखेचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू झालेल्या या नव्या शाखेमुळे परिसरातील ग्राहकांना दर्जेदार खाद्यपदार्थांची अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे। मुंबई नाका परिसरातील श्री संकुल जुना मानवता हॉस्पिटल शेजारी सुरू झालेल्या या नव्या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी, नागरिक तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत व्यवसाय अधिक प्रगती करावा अशा सदिच्छा व्यक्त केल्या। वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडाचे संचालक ॲडव्होकेट विशाल सुरेंद्र वावरे तसेच श्री जयदेव विशाल वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाची यशस्वी वाटचाल सुरू असून ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम यामुळेच ब्रँडने नाशिककरांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले। गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांच्या पसंतीस उतरलेल्या वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडाने गुणवत्ता आणि चवीमुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय। नव्या शाखेमुळे ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी सांगितलं। आज वावरे परिवाराने कोंडाजी चिवडा याची शाखा मुंबई नाक्याच्या इथे सुरू केलेली आहे आणि नाशिकची ओळखच मुळात चिवडा द्राक्ष यांनी होते आणि त्यामुळे कोंडाजी चिवडा हा अत्यंत जुना नाशिकची ओळख आहे आणि जे कोणी बाहेरून लोक येतात त्यांना या चिवड्याचं खूप आकर्षण आहे आणि प्रत्येकाला हा चिवडा खावासा वाटतो। त्यामुळे आज या लोकेशनला सुरू केल्यामुळे निश्चितच जे कोणी प्रवासी आहे, बाहेरगावी जाणारे आहे, कोणाला द्यायचे असतात पाहुण्यांना गिफ्ट वगैरे, तर निश्चित खूप चांगली सुविधा मला वाटतं या शॉपमुळे होणार आहे। मी कोंडाजी चिवडा सुरू केल्याबद्दल वावरे परिवाराला मनापासून शुभेच्छा देते। धन्यवाद। नमस्कार, मी सोनल विशाल वावरे, नाशिकचा सुप्रसिद्ध वावरे बंधू यांच्या कोंडाजी चिवड्याला मी रिप्रेझेंट करते। आजच आपल्या नव्या शाखेचं ओपनिंग झालेलं आहे मुंबई नाक्या इथे। बऱ्याचशा ग्राहकांच्या आग्रहास्तव आपण ही शाखा ओपन केलेली आहे आणि श्री सत्यसाई बाबांच्या आशीर्वादाने ही आमची सगळ्यात मोठी शाखा इथे नाशिकमध्ये झालेली आहे आणि आपला आता यावर्षीच 2026ला जो कुंभमेळा येतो आहे त्याचं चांगलं एक गिफ्ट म्हणून आम्हाला ही शाखा इथे आपण ओपन करण्यात आलेली आहे आणि नाशिकमध्ये जेवढेही प्रवासी येतील आणि ज्यांच्या घरी जरी जे गेस्ट येतील, जे पाहुणे येतील, त्यांना आवर्जून नाशिकचा चिवडा देण्यात यावा ही सगळ्यांना नम्र विनंती। थँक्यू। सप्रेम नमस्कार। आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक साईराम। मी विशाल सुरेंद्र वावरे। 100 वर्षांची परंपरा असलेला नाशिकचा सुप्रसिद्ध वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा याचा मी संचालक आहे। नाशिक म्हटलं तर कोंडाजी चिवडा म्हटलं तर नाशिक, हे जणू काय एक समीकरणच जुळलेलं आहे। नाशिकमधनं एखादा व्यक्ती बाहेरगावी जात असेल तो हमखास नाशिक चिवडा घेऊन जातो, म्हणजे कोंडाजी चिवडा घेऊन जातो आणि एखादा प्रवासी जर दुसऱ्या गावावरून नाशिकला आला तर तोही हमखास कोंडाजींचा चिवडा घेऊन जातो। नाशिकच्या खाद्यसंस्कृतीमध्ये कोंडाजी चिवड्याचं एक आगळंवेगळं स्थान निर्माण झालेलं आहे। नाशिकचा कोंडाजी चिवडा याची सुरुवात सन 1920मध्ये कोंडाजी गुणाजी वावरे व त्यांच्या धर्मपत्नी सोनूबाई कोंडाजी वावरे यांनी कोंडाजी चिवड्याची मुहूर्तमेढ रोवली। सन 1920 साली हा एका छोट्या पद्धतीने हा चालू केलेला व्यवसाय, त्यावेळेस त्यांनी जे एक छोटंसं रोप लावलं होतं, आज तो बहरून एक त्याचा वटवृक्ष झाला आहे व त्याच्या सावलीमध्ये आम्ही सर्व वावरे कुटुंबीय आम्ही राहत आहोत। आमचे टोटल 9 शाखा आहे। हे 9व्या शाखेचं आज ओपनिंग होत आहे। आमची सर्वात मुख्य जी शाखा आहे ती भद्रकाली भाजी बाजार पटांगणात तिथं आहे। त्यानंतर आमची दुसरी शाखा ही पंचवटी कारंजावरती आहे, तिसरी शाखा गंगा घाट, चौथी मुक्तिधाम, 5वी नाशिक रोड, त्याच्यानंतर द्वारका, रविवार कारंजा, असे करत करत आज हे आमच्या 9व्या शाखेचं ओपनिंग झालेलं आहे। 9व्या शाखेचं ओपनिंग करायचं कारण असं की आम्हाला गिरायकांची एक रिक्वेस्ट होती किंवा मागणी होती की आम्हाला तुमचा चिवडा घ्यायला एक तर भद्रकालीत यायला लागतं किंवा स्टेशनला जायला लागतं किंवा मुक्तिधामला जायला लागतं किंवा पंचवटी कारंजावर जायला। तर आपण ह्या भागात जिथं आता नवीन बसस्टँड आलेला आहे आपला महामार्गाचा, तर त्या भागात आपण एक आमच्या लोकांसाठी एक दुकान इथं उपलब्ध जर झालं तर आम्हाला ते सोयीचं पडेल। तर आमच्या गिरायकांची मागणी आम्ही लक्षात घेऊन आम्ही आज ह्या ठिकाणी आज ह्या नवीन दुकानाचं आम्ही ओपनिंग करत आहोत आणि माझी सर्व गिरायकांना विनंती आहे की आपण एकदा तरी आमच्या ह्या दुकानात व्हिजिट करावी आणि आमच्या सगळ्या प्रकारचं नाशिक चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मखमल
त्याच्यानंतर डाळमठ आणि एक आज आम्ही नवीनच चालू केलेलं आहे जे म्हणजे जयदेव भडंग। याचा आपण आस्वाद घ्यावा। आपल्या नक्कीच ह्यापैकी कुठला ना कुठला चिवडा आपल्याला आवडेल अशी मला खात्री आहे। हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। काय राहिलं अजून? की आपल्या सर्व गिरायकांना विनंती आहे की आपण आपली ह्या ज्या मुंबई नाक्याची जी नवीन शाखा आपण इथं आज कार्यरत आपण केली आहे, ही जुन्या मानवता हॉस्पिटलला लागून ही बसस्टँडच्या समोर आहे, महामार्ग बसस्टँडच्या समोर। तर आपण सर्वांनी एकदा तरी आमच्या ह्या दुकानाला व्हिजिट द्यावी आणि इथं सगळ्या प्रकारचे चिवडे याची चव घ्यावी। आपल्याला हे नक्कीच आवडेल। ह्याच्यातलं वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे नाशिक चिवडा। नाशिक चिवड्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा भाजकी पोह्यांपासून बनवलेला व त्याच्यात विशिष्ट गरम मसाले टाकून बनवलेला हा चिवडा आहे की हा आपल्याला कुठल्या महाराष्ट्रात कुठल्याच भागात हा मिळणार नाही। हा आमच्या नाशिकच्या चिवड्याचं हे वैशिष्ट्य आहे। तर आपण नक्कीच व्हिजिट करावी आणि याचा आस्वाद घ्यावा। आपल्याला याच्यापैकी नक्कीच कुठला ना कुठला चिवडा आवडेल। हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। ओम श्री साईराम। आज अत्यंत अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमचं नाशिक पूर्वी मंत्रभूमी होती, नंतर तंत्रभूमी झाली आणि ह्या सगळ्या बदलत्या नाशिककरांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जी बदलली नाही ती म्हणजे आमच्या नाशिकचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा। गेले 106 वर्ष झालेत ह्या परिवारानं, वावरे परिवारानं हा ब्रँड संपूर्ण देशभर पसरवलेला आहे। कुठे गेलं तर आणि कोणीही बाहेरगावचं नाशिक आलं, कोणी व्यक्ती आलं तर कोंडाजीचा चिवडा आठवणीने घेऊन जातो। मी राजकारणात आहे आणि जेव्हा मी मागे मनसेमध्ये होतो तेव्हासुद्धा, नंतर मी राष्ट्रवादीत होतो पवार साहेबांकडे, जेव्हा पण बारामतीला जायचो मी हा चिवडा घेऊन जायचो आणि ते विचारायचे, अरे तो कोंडाजीचा चिवडा आहे का, ते पांड्याचे गुलाबजाम अजून आहेत का, आणि बुधाची जिलबी आहे का। म्हणजे एवढं पवार साहेबांच्या लक्षात आहे असा हा आमचा ब्रँड। आज या ठिकाणी 9व्या शाखेचं आमचे छोटे बंधू विशाल भाऊ वावरे यांच्या 9व्या या शाखेचं उद्घाटन होतं आहे। मी मनापासून आणि माझ्या परिवाराकडून आणि सगळ्या नाशिककरांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। ह्या परिसरामध्ये खूप या दुकानाची गरज होती, कारण यांचं जे आहे मूळ दुकान हे भद्रकालीमध्ये आणि आजच्या या ट्रॅफिकच्या आणि या सगळ्या परिस्थितीत चिवडा खूप आवडतो पण तिकडे जायला जमत नाही, म्हणूनच काही लोक कंटाळा करायचे आणि दुसरी कुठेतरी काहीतरी घेऊन खायचे। पण त्यांनी खूप चांगली सोय नाशिककरांना दिली, कारण हा अत्यंत नवीन नाशिकमधला आहे, समोर महामार्ग आहे आणि चांगली वस्ती, इथून टॅक्सी स्टँड होतो, येणाऱ्या जाणाऱ्यांना अत्यंत इझिली या ठिकाणी हा ब्रँड मिळू शकतो। मी मनापासून वावरे परिवाराला आणि त्यांच्या ब्रँडला शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।